असा काळा माठ मिळालेला आहे। शक्यतो इथं ना लाल माठच मिळतात, पण खूप शोधल्यानंतर हा मला काळा माठ मिळालेला आहे। आणि चला आपण तयार करूया ते पाणी पिण्यासाठी माठ। हे असं काढावं लागते हाताला। हाय हॅलो नमस्कार, मी कादंबरी आणि माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं खूप सारं स्वागत। तर आज ना मी सहज बाहेर गेले होते आणि म्हटलं चला माठ घेऊयात, आणि मला एकाच ठिकाणी लाल, काळा आणि पांढरासुद्धा माठ बघायला भेटला। पण ना पांढरे माठ असं असतात की खूप त्याच्यामध्ये केमिकल असतात असं म्हटलं जातं, आणि लाल माठामध्ये हवं तितकं पाणी थंड पडत नाही। सो मला पाहिजे होता काळा माठ आणि तो भेटलासुद्धा, सो मी घरी घेऊन आली आहे। वास मात्र खूप छान येते। खरं सांगायचं तर ना आता थंड पाणी प्यायला अगदी माठच हवा असं काही नाही। फ्रीजमध्ये सुद्धा आपण बॉटल ठेवला तर म्हणेल इतकं पाणी थंड आपल्याला मिळून जातं। पण सांगू, पाणी आपण कितीही पिलं ना तरी आपलं पोट भरल्यासारखं वाटत नाही। म्हणजे पाणी थंड खूप असतं, आपलं शरीर पोट थंड होईल, पण मनाची जी तृप्ती असते ना ती काळ्या माठातलं पाणी पिल्यानंतर जे मन तृप्त होतं, जी चव लागते ना ती फ्रीजमधल्या पाण्यानं नाही लागत। मी ना हे असं मीठ घेतलेलं आहे आणि आपण ह्याला मीठ टाकून एकदा धुवून घेऊ। आणि अशी जी घासणी येते मी स्वच्छ करून घेतली। मी घासणीच्या साह्याने पण घासून बघूया म्हणजे काय होईल। तर थोडंफार जे मातीचे कण आतमध्ये असतील लागलेले चिटकलेले तर ते निघून जातील। तुम्ही ना जेव्हा पण किंवा माठ घ्यायला जाल ना तर तेव्हा नेहमी शक्यतो दिवसात जा, आणि एकदा माठाचं जे तोंड असतं ना त्यातून आतमध्ये पाहायचं, आणि माठाला वरतून सूर्यप्रकाश आतमध्ये येतोय का ते पाहायचं। आणि जर सूर्यप्रकाश थोडा जर येत असेल तर तो माठ नाही घ्यायचा। आणि अजून एक दुसरी गोष्ट, तर माठ एकदा वाजवून बघायचा। माठाचा ना आवाज ढबढब किंवा बदबद असा जर आला तर तो माठ पक्का खराब समजायचा, म्हणजे कुठेतरी लिकेज झालेला आहे असं समजायचं। मला ना खरं तर गोल आकाराचा एकदम गोल गरगरीत असतो ना तसा माठ हवा होता, पण नाही, मला हा असा हंडा टाईप माठ भेटलेला आहे। आणि मला आठवतं लहान असताना की नाही माठावरती असे मोठे मोठे डोळे असायचे, आणि तो जितका डोळा मोठा असेल तितका तो माठ छान पद्धतीने आणि चांगला भाजला गेलेला आहे असं म्हटलं जायचं। तर खूप काळी माती निघालेली म्हणजे बघा ही घासणी सुद्धा अशी काळी झालेली आहे। आणि ना तुम्ही तारेची घासणी बिलकुलही घेऊ नका। जर घासणी नसेल तर अगदी साधा कपडा असेल तरीसुद्धा तो घेतला आणि त्यानं घासून घेतलं तरीसुद्धा माठ छान निघेल तुम्हाला। पण चुकूनही तारेची घासणी घेऊ नका, कारण ते आतमध्ये परत म्हणजे जाण्याची शक्यता आहे। जवळजवळ 5 ते 7 वेळा हा माठ धुवून झालेला आहे। आणि आपण ना आता ह्याला हा माठ असाच 24 तासासाठी भरून ठेवणार आहोत। मी आता हे काही प्यायचं पाणी नाही भरत, आपण ज्यावेळेस उद्या वापरणार आहोत त्यावेळेस प्यायचं पाणी भरायचं, म्हणजे कमीत कमी 24 तास तरी हा माठ पाण्यानं भरून ठेवायचा, जेणेकरून जो असं मातकट वास असेल किंवा थोडंसं जे माती वगैरे लागली असेल, काळपटपणा असेल तर तो निघून जाईल। आणि हो, जरी माठ तुमचा नवीन असेल ना तरीसुद्धा माठ हवा येईल किंवा हवेशीर ठिकाणी ठेवा, म्हणजे खिडकीच्या जवळपास किंवा हवा खेळती राहील अशा ठिकाणी ठेवा, पाणी खूप थंड होतं।
तुरटी जी आहे ती नाही लावून घेतलेली, कारण परत ते लिकेजच होतं. आणि मी इथं आल्यापासून, बडोद्यात आल्यापासून म्हणजे जवळजवळ 7-8 वर्ष झाली. तर फक्त लाल माठच वापरत होते आणि त्या तोटी परत 1 वर्षानंतर थोड्याशा लूज व्हायच्या, मग पाणी टाकायला लागायचं. सो मी यावेळेस ह्याला कुठेही तोटी लावून नाही घेतली. तुम्ही घरी माठ आणला की नाही मग, आणि माठातलं पाणी प्यायला सुरुवात केली की नाही ते नक्की सांगा. आणि तुम्ही माठ वापरताना नवीन माठ वापरताना कोणता ट्रिक वापरता ते सुद्धा मला नक्की सांगा. आणि हो, हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब पूर्ण फ्री आहे आणि तुमच्यासाठी ही खूप छोटी गोष्ट असेल, माझ्यासाठी ही गोष्ट खूप मोठी होऊ शकते. सो प्लीज सबस्क्राईब करा. आणि अशा प्रकारे आपला हा माठ तयार आहे भरून. आणि उद्या आपण बघूयात 24 तासानंतर की हा पिण्यायोग्य होते. सो चला, भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.